नमस्कार मित्रांनो. नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे आमच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये, ज्यामध्ये आम्ही आज बनवत आहे हेल्दी मोमो. हेल्दी मोमो म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही यूज करणार आहे व्हीट फ्लावर पासून बनवणार आहे शालो फ्राय विथ बटर. असं करूया ज्याने ऑइली आणि जास्त ऑइली होणार नाही त्यामुळे. आणि मागच्या जसं ते तुम्हाला माहिती आहे, मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही पिझ्झा बनवलेला आणि तो एकदम मस्त आलेला. तर आज आम्ही ट्राय करतोय हेल्दी मोमोज करतोय. तर मोमोज आपल्याला माहिती आहे, मोमोज आलं की अनहेल्दी आठवतं, पण ठीक आहे आज बघूया काय ट्राय करतीये प्राजू. जसं की आय नो छानच होणार, पण बघूया. ऍक्च्युली मी खूप दिवस झाले, म्हणजे आय थिंक किती दिवस झाले असेल मी लास्ट टाइम मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा फक्त मोमोज पाहिजे, कुठले पण चालेल. नाही मोमोज नाही, मोमो हा मोमो काय मोमोज. बट त्यानंतर ना मला एका ठिकाणचे खूप आवडतं कॉलेजच्या. मोमो म्हणजे एक असतो, मोमोज म्हणजे अनेक नाही नाही तसं नाही, मोमोज म्हणतात तसं. आणि ना हा त्यानंतर मला ते कॉलेजच्या तिकडची त्याची खूप इच्छा झालेली, बट माझ्या सॅगी कधी घेऊन नाही गेला तिकडे. तर मला म्हटलं यांच्या होतं, आता स्वागी आलाय तर ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे ठीक आहे. तर ना सर्वात पहिले ना मी भाज्या चॉप करून घेतलाय. गाजर आपण व्हेज आज सगळं. आणि एक गोष्ट सांगतो, सॉरी, आज सगळं प्राजूने केलंय, कटिंग वगैरे सगळं. पिझ्झाचं तर थोडंफार मी मदत केलेली, जास्त नाही, पण आज सगळं ऑल थिंग्स आर मेड बाय प्राजू. करावं लागलं मला, कारण स्वॅगीचं ऑफिस सुरू आहे. तर हे आहे मी चॉपिंग, आपण व्हेज बेसमध्ये यूज करणारे गाजर, देन आणि कोबी, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता मला नाही माहिती, आणि पनीर, मिल्की मिक्स पनीर. मला पण नाही माहिती. आणि चटणी पण बनवणार आहे घरीच, कारण विदाऊट चटणी मोमोला तशी फ्लेवर नाही आहे. आणि चटणी स्वॅगी बनवणार ना, शेंगदाण्याची चटणी नाही टोमॅटोची. हो सॉरी. तर चटणीसाठी ना मला फक्त एकच चटणीमध्ये शेंगदाणा. एका पातेल्यामध्ये ना पाणी घे आणि यातमध्ये लसूण टाका आणि प्लस 2 टोमॅटो, याला असे 4 वरनं हे करा. काय करा 4 स्लाइस हे करा, असं 4 हे द्या आणि याच्यामध्ये टोमॅटो टाकून हे उकळायला आता ऑलरेडी लसूण आणि टोमॅटो टाकले, फक्त पाणी टाकून बस याच्यावर ठेवायचं. बस पुढचं मी सांगेन काय करायचंय. आणि आता मी पॅन गरम करायला ठेवला. कोणतं पाणी घ्यायचं? हा, पिण्याचं पाणी ऑफकोर्स, ते पण सांगायला लागतं गाईज. पाणी 2-3 प्रकारचं असतं, एक फिल्टर, एक पिण्याचं. कोणतं घ्यायचं, बरोबर आहे की नाही? एकाचा गाल कसा तिचा फुगलाय, ती रागवलेली अशीच असते आणि नंतर मला फुगवते. तिने दाखवलं नंतर. मी गाजर टाकले, त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा. दाखव ना कॅमेराचा घुमून. हे तुम्ही बघू शकता. अद्रक, लसूण असं असं हे बघा, हे असं शालो फ्राय होऊन देते. ठीक आहे. नंतर अजून थोडासा ह्याच्यावर झाकण ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. कशावर? त्याच्यावर का? ठीक आहे. एकदम फास्ट गुलाम आहे. टोमॅटोला तू काय केलंस? असेच टाकले. आणि मी आधी काय सांगितलं? काहीच नाही. तू म्हणे लसूण टाकायचं, टोमॅटो टाकायचं आणि त्याला 4 वरनं हे कर असं नाही सांगितलं. काय तुम्ही ऐकलं? तर असं काप दे, 2-4 काप दे. व्हिडिओ बघायचं एकदा. चुकलं ते घरात, माझं नाव घेऊन खूप असते. अरे काप दे. लाल मिरची टाकायची आहे. तू लाल मिरची पण खाते? हे असं झालं याचा कलर. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकायचं विसरले मी. 3 मिरच्या टाकल्या आणि 4 टाकते. थोडं स्पायसी मोमोची चटणी ज्यादा छान लागेल. आणि याच्यामध्ये ना बस याच्यावर झाकण ते फ्रीजमध्ये ठेव. आणि याच्यामध्ये ना हे भाजी म्हणजे जे स्टफिंग आहे ते थोडंसं झालं आहे बऱ्यापैकी. स्टफिंग चालू आहे, नवीन शब्द आहे. मस्त दिसतंय. मसाला वगैरे एकदम तेल सुटले त्याला. भाज्या आवडल्या आहे. त्याच्यामध्ये आपण आता पनीर पण टाकूया थोडं. मला पनीर कुस करून द्या. पनीर त्याच्यावर आपण असं झाकण ठेवले बघा असं. आणि इकडे टोमॅटोची चटणी, जे टोमॅटो आहे ते बेक होत आहे. तोपर्यंत मी त्याचे छोटे छोटे पुरी नाही काय बोलतात त्याला, रोटी लाटून ठेवते, ज्याच्यामध्ये आपण ते स्टफिंग कुस म्हणजे कुस असं असं कर. अच्छा अच्छा, बारीक करायचं ना, कुस कर. कुठे करू? इथंच करू का? यात करू का?
हे पनीर मी काय कुस बारीक करतोय. कुस करायचं मग हा ठीक आहे, इट्स ओके. बारीक करतोय. माईक कुठे? काय माहिती माईक कुठे तिकडे लावलाय का? तुझा आवाज पण नसेल आला व्हिडिओत आज युजल. सॉरी गाईज, जरा माईकचा लावलेला नव्हता, तर प्राजूच्या हाताने मला लावून घ्यायचा होता, तर त्यामुळे मी विसरलो होतो लावण्याचा. आता तिच्या हाताने लावून घेतलं तर आवाज माझा एकदम क्लिअर येईल. ऑलरेडी अद्रक मिरचीचा जो ठेचा होता त्याने ते ऑलरेडी तिखट ते झालंय का? बऱ्यापैकी. टोमॅटो वगैरे नाही, त्याला टाइम लागेल. ते चांगलं उकळून त्याचं साल वरचं जे लेअर आणि एक गोष्ट पण लक्षात ठेवायची, म्हणजे कमी गॅसवर जास्त कसं होईल ते बघायचं आपल्याला, कारण ते गॅसचा जरा प्रॉब्लेम आहे ना, तर त्याला 15 दिवस लागतात टाकी यायला, तर पुढचे 15 दिवस बॉगच होणार ना. त्यामुळं आता काय करायचं, यात काय मिक्स हळद वगैरे मीठ वगैरे टाकायचं का यात पनीरमध्ये? काहीच नाही टाकायचं ना. आपण खूप असं ऑथेंटिक टेस्ट, म्हणजे त्याचे ओरिजिनल फ्लेवर्स बाहेर येतील. कुठून येते बाहेर? भाजीमधून. भाजी झालं ना. आता पनीर आपण त्यात टाकलेलं आहे, तुम्हाला बघायचं का एकदा मी दाखवतो, म्हणजे ऍक्च्युली काय चाललंय, नाही तर तुम्हाला असं वाटेल फक्त कढईमध्ये चमचा हलवती, असं वाटायला नको. खूप जादा बनलं. हा हे हे बघा. बघा. तुमचं ना हे मी असं स्टफिंग मिक्स करून घेतं आणि याचं एकदम मीठ चेक करून. फ्लेवर तर येणारच आहे. बाहेर मोमोज तुम्हाला माहिती आहे जास्त तर टेस्ट असते, थोडं हेल्दी असतं, मीठ कमी आहे थोडं. आणि मेन म्हणजे आपले मोमोज गव्हाच्या पिठापासून बनवतो आपण आज. ठीक आहे, तर बघू. ऑरिगॅनो थोडं टाकूयात ना, म्हणजे अजून जरा चायनीज फ्लेवर. ठीक आहे चालेल. मला नाही माहित, पण मला ऑरिगॅनो आवडतं म्हणून टाकू. अच्छा ठीक आहे, ओके. बस. आता ऑर्गॅनिक होणार आहे ऑर्गॅनिक टाकल्यामुळे. आता मला वाटतं बऱ्यापैकी ते रेडी आहे. तोपर्यंत मी सगळी तो दाखव, म्हणजे जसं लाटा बनवेन तसं दाखव. त्याच्यामध्ये नाचणी पण आहे, आपण गहू पण मिक्स केले, तर मग ज्यांना मोमोज आवडतात त्यांच्यासाठी हेल्दी व्हर्जन आहे, आणि मी पण बनवत जाणार आहे, आता मला आवडतात. ठीक आहे, तर आपण एक आयडिया करूया. की एक मोठी ऑल डिपेंड्स ऑन टेस्ट. छान बना. ठीक आहे, छोटू 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 छोटू. मला माहित नाही, त्याची स्टफिंग बनली पाहिजे फक्त चांगली. ते कली आपण काढावं लागतं ना त्याला. कली आहे, ते उकडीच्या मध्ये काढतो. मी काय करा, ते तुम्ही करा. मी ट्राय करतो, पण मला नाही वाटत मला येईल म्हणून. नाही येईल, मला पण नाही येत ना, मी पण नवीन आहे. छोटा पाहिजे ना आपल्याला थोडासा, याच्यापेक्षा. वाटी कुठे गेली? ठेवून दिली का गाईज? थोडा वेळ लागतो काढण्यासाठी, कधी कधी बाहेर येतात भांडे, त्यामुळे म्हणजे आपण रोज थोडी मदत करतो, म्हणजे माझा पण हातभार लागेल. हात लावतो आणि नंतर भार पण लावेल. म्हणजे नाही, हातभार का म्हणतो थोडंसं ते कॅमेरा असं तुझ्याकडनं घेतलं सेल्फी सारखा तरी, तुमच्याकडनं घेतला सेल्फी सारखा तरी चालेल, कारण तुला दाखवूया ना आपण मेन टास्क तू करते ना. मला नाही माहिती बनेल की नाही, की मोठा साईज लागेल. नॉट शुअर गाईज, आय थिंक मोठा साईज लागेल. दिस इज नॉट वर्किंग. ट्राय कर, तू ट्राय कर, नेवर गिव अप. चपाती बनव, तुला आपण छोटी करू. हे उतू का जात आहे? झालं आहे गेस ते. चटका बसून झालंय. आय थिंक मैद्याचं असलं ना, ते स्ट्रेच पण होतं, गव्हाचं स्ट्रेच नाही होतं त्याचं. आता तर तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या. जरी मोमो सारखं दिसतं नाही तरी तो हेल्दी मोमोज आहे, शेवटी मोमोज म्हणायचं. बघा ना, मी याच्यामध्ये स्टफिंग टाकते आणि चीज पण टाकणार आहे आपण. चीज पण टाकणार आहे की जेणेकरून त्याला एकदम चीजी फ्लेवर येईल. बघू एक मिनिट, चीज थांबा, मी ना रेडी करते, होतं आहे का बघू. जरा जादा मोठा मोठा. ठीक आहे ना, इट्स ओके. ओके, कट करून खाऊया. ओके, चीज माझ्या गावात पडलं, इथे पण पडलं. वाव, नाईस. कसं दिसतं दाखव, किती छान कलर आलाय. बेटा तर ते मला माहिती आहे, थोडा वेळ घेतला तरी चालेल, मला आता पुढची स्टेप जमीन की तुम्ही. माझ्या नखाने तर तुटतं. एकदम मस्त चालू आहे प्रोसेस. थोडंफार इकडे तिकडे होईल, पण ठीक आहे, इट्स ओके. हे बघा मोमोज झालाय, एकदम मस्त दिसतोय. गव्हाचा आहे त्यामुळे तुम्हाला तसा कलर दिसतोय. तुम्हाला वाईट बघण्याची सवय असेल, पण एक नंबर झालाय तो, एक नंबर. आता ना मला वाटलं नव्हतं प्राजूला एवढी छान शेप येईल, कारण तिला मोदक मध्ये ती थोडे गणते, पण आपण ना एक जुगाड केलाय. छान आहे. तर आपल्याकडे ते त्यांच्यासारखं स्टीमर नाही आहे, तर मी कढईमध्ये जाळी ठेवली आहे. हो, हे बघा इंडियन जुगाड, देसी जुगाड.
आणि याला पण थोडंसं तेल पण लावून घे थोडंसं. तेल लावून का तेल का लावावं लागतं? चिपकणार नाही ना त्याला मोमो. अच्छा, ठीक आहे, पाणी उकळतंय तोपर्यंत आपण दुसरा मोमो. ते टोमॅटोचं काहीतरी ठेवलेलं. ठीक आहे. ठीक आहे. ह्याचं ना याचं तुम्ही मला सालं काढून द्या आणि हे मिक्सरमधून याचं पाणी थोडं कमी करा आणि मिक्सरमधून मला काढून द्या. ठीक आहे, चालेल. मग हे आता ना थोडंसं वाटीच्या साईजने कट केलं बघा, थोडंसं मोठी साईज झाली आहे. पण ते पातळ ठेवलं ना त्याचं एक बेनिफिट आहे की म्हणजे स्टीम चांगली होईल. जाड ठेवलं की ते खाताना जाड जाड लेअर लागेल. हे खूप अवघड काम आहे. गरम लागतंय का? गरम टोमॅटो गरमच असतात ना. अवघड जातं. त्याचं करायचं काय पण? त्याची चटणी, रेड चटणी मोमोज सोबत खातात ती माहित आहे. शैलीला मोमोज नाही आवडत. अच्छा, यात हे पाणी टाकून द्यायचं का, ठेवायचं तसंच? कसलं? ही मिरची आणि लसूण. थोडंसं ठेवा आणि मग मिक्सरमधनं वाटून घ्या. तर आता आपण मित्रांनो हे काम करतोय. खूप अवघड काम आहे हे, पण मी ट्राय करतोय करण्याचा. ठीक आहे. तुमचं जर नेल आर्ट असेल ना किंवा नेल्स तुम्ही एक्सटेन्शन केले असेल तर हे जरा अवघड आहे. खूप जास्तच पण गरम आहे. ज्याच्याकडे नाही आहे त्याच्याकडनं करून घेऊ शकता. गाईस, ट्राय करूया. सेकंड मोमो इज रेडी. नाव गोइंग फॉर थर्ड मोमो. आता आम्हाला नंतर गाडा टाकायचा आहे मोमोजचा, जर हा सक्सेस झाला ट्राय. येस. आणि मग मी फुल टाइम तेच करेल. आणि तुम्ही कसं म्हणणार मोमोलो मोमो नाही, 10 मी रुपये के फक्त- 2 मोमो. मी फक्त पैसे घ्यायला थांबतो काउंटरवर, बाकी तर तूच करणार आहेस. आता एवढे छान मोमोज तू केले म्हटल्यावर ते काय गरजच नाही आहे माझी. कुछ भी ना कहो. हे जर तसंच ठेवलं तरी चालणार का चटणीमध्ये? तसं पण चटणीच करायचं आहे ना. करा मग, तुम्हाला आळस आलं असेल तर करा. आळस नाही, ते अवघड आहे खूप. करा मग, तसंच करा. ओके, पाणी उकळलंय तोपर्यंत आपण हे 2 मोमो स्टीम करायला ठेवू. स्टीम करण्यात चालू झालेलं आहे मोमोज आणि 5 मोमोजचा ट्रायल घेऊ, कारण आपल्याला माहित नाही आपले मोमो किती सक्सेसफुल बनले. हा ना. बट आय नो बनणार आहे, बट स्टील टेस्ट वाईज आपण नाही नाही, एकदम मस्त बनणार आहे, काही विषय नाही. तू कर फक्त. फीडबॅक द्यायला मीच आहे ना, तू कर. मिक्सरचं कुठे देतेस का मला? मी एकदम मिक्सरमधून चटणीचं एकदम रेडी करतो. मस्त चटणी, यातच केलं मस्त चटणी बनवतो मी एकदम. रेड कलर, थोडस तिखट पण लागेल. एक- ऐका, त्यात साखर आणि थोडस मीठ टाका चटणीमध्ये प्लीज. मस्त चटणी करतो की जेणेकरून पुढच्या वेळेस खाल्ली नाही पाहिजे, सॉरी खाल्ली पाहिजे. साखर आणि मीठ. येस, साखर, थोडीशी साखर, थोडस मीठ चवीनुसार. तीन मोमो रेडी. नाव स्टार्टिंग फॉर 4th. अशा प्रकारे एक डिश रेडी झालेली आहे. नाही, एका डिश मध्ये 7 मोमोज असतात हा का? असं वाटतंय हाला मला. फॉर रिझन 7. 2 नंबरचं हे बघा, मस्त मी बनवलंय. नाही याला नाही हे तुम्ही बघा, मी मोमोज बनवलंय मस्त. एक उंदीर सारखा बनवला, उंदीर छोटा आणि उंदीर. त्याला वरनं छिद्र पडली. जसं की बघताय तुम्ही, यातून सगळं बाहेर नाही आलं पाहिजे बेटा. ठेव स्टीमला. बाहेर आलं, याला मी स्टीम मध्ये ठेवतो. आता हा वाला साईड तुम्ही ट्राय करणार आहे. मस्त आली चटणी. मी जी टोमॅटो लसूण आणि कसली होती, टोमॅटो लसूण आणि मिरची, लाल मिरची. लाल मिरचीची जी पेस्ट होती ना, ती मी तेलात अशी फ्राय करायला ठेवली. मोमोज एकदा दाखवूया. वा, काय कलर दिसतंय प्लीज बघा इग्नोर ना. कलर, बट इट इज व्हेरी हेल्दी. कलिया काय पाडलंय माझ्या बायकोने. वा. आता काही बाकी आहे तर ते स्वॅगी मला हेल्प करेन. सो गाईस, मोमोज खूप छान क्रिस्पी झाले. शो मला दाखवते बघा. कलर जो आहे इट्स व्हेरी लुकिंग, म्हणजे खूप छान दिसतं. आणि आता मला प्लेटिंगसाठी काढून घेतली आहे. डिशमध्ये मी ती बनवलेली चटणी घेतली आहे. राजूने एकदम मस्त मोमोज बनवले आहे, दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, आता आपण याला टेस्ट करूया मस्त. तू पण आहे ना? माईक बंद मस्त झाला. मस्त टेस्ट करू याला. राजूने बनवलाय कलिया वगैरे, एकदम मस्त आहे. दार्जिलिंगच्या मोमोज एकदम- काय का सांगितलं.
दार्जिलिंग कुठे आले तिकडे. देश आहे ना सॉरी स्टेट आहे मस्त एकदम चटणी वगैरे एकदम मस्त असते तर मस्त करा कशी जेन्युइनली फिट पाहिजे बोला मॅम मैद्यापेक्षा कित्येक पटीने गव्हाचा मोदक नाही सॉरी मोमो मस्त लागतो काय टेस्ट आहे आणि स्टफिंग आहे ना ते एकदम एक नंबर जात चटणी रविवारी असं काहीतरी चमचमीत संध्याकाळच्या वेळेला खायला भेटलं ना आणि ते पण हेल्दी तर बहुत मजा आ गया थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्ही पण ही डिश ट्राय करा घरी तुम्ही पण घरी टेस्ट करा इकडं काही प्रॉब्लेम आला रेसिपीमध्ये तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट ऍड करा राजू तुम्हाला मदत करेल तुम्हाला तर माहिती आहे टेस्ट राजूच्या हातची काय लागते मस्त एकदम थँक्यू राजू बाय बाय तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ जर तुम्ही हा आमचा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच प्लीज सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आम्हाला सजेशन द्या थँक्यू